हिंगोलीची कृषी उत्पन्न बाजार समिती हळदीच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे। मात्र या बाजार समितीतील हळद खरेदीदारांवर आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम झालाय। सध्या नवीन हळद बाजारात येत असून हळदीचे दर साधारण 2000 रुपयांनी घसरलेले आहेत। सध्या युद्धामुळे निर्यात बंद आहे आणि त्यामुळे हळद खरेदी करून साठवण करावी की नाही हा प्रश्न व्यापाऱ्यांना पडलाय। सध्या नवीन हळदीमध्ये आर्द्रता असते आणि त्यामुळे पुढे हळदीच्या वजनात देखील घट होऊ शकते। युद्ध सुरू राहिलं तर हळदीचे दर आणखी घसरण्याची भीती देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। युद्धाच्या परिस्थितीचा हिंगोलीच्या हळद बाजारपेठेवर किंवा व्यापाऱ्यांवर काय परिणाम झालाय याविषयी हळद खरेदी व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनीष खरात यांनी। या युद्धाचा परिणाम जो आहे तो हळदीवर होताना दिसतोय। कुठेतरी दर घसरले आहेत। आपल्यासोबत हे सगळे व्यापारी आहेत। आपण जाणकार व्यापाऱ्याला विचारूयात की या युद्धाचा नेमका हिंगोलीच्या बाजार समितीच्या हळदीवरती काय परिणाम झाले दरावरती। 2000 रुपये बाजार कमी झाले। युद्धामुळे माल एक्सपोर्ट होत नाही। शेतकऱ्याच्या नव्या मालाची आवक सुरू झाली मोठ्या प्रमाणात। माल परप्रांतात जाईना म्हणून भाव कमी झाले। साधारणतः तुम्ही जाणकार व्यापारी आहात, हिंगोलीतून किती मोठ्या प्रमाणात हळद बाहेर देशात एक्सपोर्ट केल्या जाऊ शकते? प्रॉपर हिंगोली म्हणून तर 5 लाख कट्टे परराष्ट्रात माल जातो। पण सध्या काही ऑप्शनच नाही, माल जाणारच नाही तिकडे, ट्रान्सपोर्टिंग बंद आहे। आठवडाभरापूर्वी जेव्हा युद्ध सुरू नव्हतं तेव्हा बाजारामध्ये कशी आवक होती हळदीची? त्यावेळेस आवक नव्हती आणि बाजार भाव 16,000 वर होते। शेतकऱ्याचा माल नेमका चालू झाला हळदीचा। आता पहिले जे युद्धाच्या पहिले जे विषय होता तोपर्यंत लोकांची शेतकऱ्यांची हळद निघाली नव्हती। आता शेतकऱ्यांचा माल निघालाय आणि युद्ध चालू झालं, त्याच्यामुळे परदेशात माल जात नाही। आणि या आता अजून 15 ते 20 दिवसात, आता मार्च आतापासून चालू झालंय, या पुढच्या काळात अजून फार काय माल येणार आहे, तर त्याचं काय होणार हे अजून काय शेतकरी पण चिंतित आहेत आणि व्यापारी पण चिंतित आहेत की समोर काय होणार, माल बाहेर गावी परदेशात जाणार आहे की नाही जाणार। आणि व्यापाऱ्यांनी आता साठवायचा म्हटलं तर 10 किलोचा आम्हाला फटका बसणार। मी असो आज माझे सहकारी मित्र व्यापारी असले तरी आता नवीन जो माल याच्यामध्ये माउचर आहे। जसं माल विक्री झाला असता बाहेर त्या प्रमाणात आम्ही पण जास्त प्रमाणात घेतला असता, पण आता जात नाही, त्याच्यामुळं आम्ही पण जास्त प्रमाणात घेत नाहीये। पण आता ही युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं या परिस्थितीत आता काहीच पर्याय राहिला नाही। एवढा माल कोणी स्टॉक ठेवू शकत नाही। भांडवल सगळ्याच सीमित असतं आणि व्यापार जोपर्यंत होणार नाही, जोपर्यंत पैसा ठेवला जाणार नाही, तोपर्यंत त्याला काही किंमत राहणार नाही। जसा जसा माल बाहेर जाईल तसे तसे पैसे येत राहतील आणि जर माल इथंच ठप्प राहिला तर सगळेच व्यापार बंद पडतील। त्याच्यामुळे पेट्रोलचे दर वाढतील, माल जाणार नाही कुठं, वाहने मिळणार नाहीत। आखाती देशामध्ये जे माल जाणार होता तो सगळा बंद झालेला आहे। युद्धजन्य परिस्थितीचा फटका हळद व्यापाऱ्यांना बसला आहे आणि काही प्रमाणात तो शेतकऱ्यांना देखील आता बसेल, कारण दर घसरत आहेत। मनीष खरात, न्यूज 18 मराठी, हिंगोली।